सातारा जिल्ह्यातील मान तालुका स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच दुष्काळी आणि पाण्याच्या बाबतीत मागासलेला होता. त्यानंतर अनेक राजकर्ते आले, अनेकांनी पाण्यावर राजकारण केले. अनेक वेळा पाण्यासंदर्भात पत्रव्यवहार देखील झाले. मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यांना दुष्काळी माती म्हणून अनेक वर्षापासूनचा कलंक होता. एकीकडे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक पाऊस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी या दोन तालुक्यांना तर सर्वात कमी पर्जन्यमान मान आणि खटाव या दोन तालुक्यांना मिळायचे. इथला दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजला होता. परंतु आता मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यांना उरमोडी, तारळी, जिहे, काटापूर, टेंभूचे पाणी मिळाले असल्याने मान खटाव सुजलाम सुफलाम होऊ लागला आहे. मानगंगा देखील खळाळू लागलेली आहे. त्याचप्रमाणे उत्तर मान म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वडगाव भागात देखील ठोसेघर कास पठारावरील धबधब्यांसारखे विहंगम दृश्य पाहायला मिळू लागले आहे. त्याच ठिकाणचा शेतकरी देखील सुकावलेला असून डाळिंबीच्या बागांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. याचाच आढावा धीरेनकुमार भोसले यांनी सातारा न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे. आपण आहोत दुष्काळी म्हणून समजल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील वडगाव या गावामध्ये. गेल्या अनेक दशकापासून नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून मान हा दुष्काळी म्हणून ओळखला जायचा आणि तसं हिनवलंही जायचं की दुष्काळी माती, दुष्काळी माणसं म्हणून. आणि आता या वडगाव गावात आता आपण पाहिलं गेलं तर माग धबधबा वाहिल्यासारखं पाणी वाहतंय. आपण आता मान तालुक्यात आहे, ना की आपण कास पठाराव आहे. आता कास पठाराव असल्यासारखं लोकांना फील व्हायला लागलंय आणि तसं मान तालुक्यात आपण आहे. काय सांगाल आता तुम्ही मान तालुक्यात आहे, वडगावचे शेतकरी आहे, काय पाणी आज येते तुमच्या शेतापर्यंत किंवा एकंदरीत बांधापर्यंत पाणी आलंय? आजपर्यंत ह्या वडगाव गावानं भरपूर दुष्काळ होता. वडगाव गाव नव्हे तर पूर्ण तालुका दुष्काळात होता. आता आदरणीय जयकुमार गोरेगावच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण उत्तरमान मध्ये पाणी वाहतंय. उत्तरमानच्या काही भागात थोडस बाकी आहे, ती येणाऱ्या काळात भाऊच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तर वडगावचा दुष्काळ बऱ्यापैकी 100% संपला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण भाऊच्या माध्यमातून आज वडगावचा दडसवासा असेल, वरचा मळा असेल, वडगाव गावठाण असेल, आज लोणारबाबा वस्ती असेल, तालीशेत असेल, या भागात पूर्ण पाणी झालेलं आहे. फक्त कोकरेवाडीचा थोडासा भाग राहिलाय, ते पण येणाऱ्या आठवड्याभरात पाणी चालू होतंय. भाऊच्या माध्यमातून ते पाणी पूर्ण झाल्यानंतर वडगाव गाव 100% पाण्यातून होत आहे. या दुष्काळातून एकही टक्का राहत नाही, पूर्ण ओलिताखाली येत आहे क्षेत्र 100%. आता गेल्या काही दिवसापासून वडगाव असेल, पांगरे असेल, या बाकी शेतकरी म्हणायचे की फक्त बिदाल असेल किंवा एकंदरीत दहिवडी या भागात पाणी वाहत होतं. पण इकडचा भाग पूर्णपणे कोरडा होता आणि शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी नाराजी त्यावेळी व्यक्त केली होती. आणि आताची परिस्थिती आणि त्यावेळीची परिस्थिती काय सांगा? आताची परिस्थिती फार वेगळी आहे. पाठीमागं माणसाला वाटत होतं की काही लोक म्हणायचे की हे पिण्याचं पाणी आहे किंवा हे शेतीचं पाणी नाही. परंतु आदरणीय जयकुमार गोरेबाबांच्या माध्यमातून पिण्याचं आहे का शेतीचं आहे हे आता सर्व लोकांना कळालेलं आहे. पूर्ण क्षमतेनं पाणी वडगाव क्षेत्रातून आज चालू आहे. आज इथून वडगाव असेल, वावर असेल, खाली थदाळ असेल किंवा तुमचं शिंगणा सॉरी सोकासन असेल, मार्डी असेल. परवा मी मार्डीला गेलो, संपूर्ण 100% पाणी मार्डीमध्ये चालू आहे. तर यात पूर्ण भागात आता राहिला थोडासा भाग, ते पण भाऊच्या माध्यमातून येत्या काळात थोड्या काळात ते चालू होणार आहे. आता काय लोक म्हणतात की राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पूर्वी योजना मंजूर केली. कुणी मंजूर केली आणि कुणी काय केलं, 40 वर्ष आपण बघत आलोय काय झालं याच्या पाठीमाग सरकार. येणाऱ्या काळात भाव आल्यापासून या पाण्याचा कामाला स्पीड लागला आणि ते आज पूर्णत्वात जात आहे सगळं संपूर्ण. मी तुमच्याकडे येतो. आता तुम्ही एक शेतकरी आहे, तर काय सांगाल पाणी तुमच्या बांधापर्यंत पोहोचले आणि तुम्हाला ते आता प्रत्यक्षात वापरासाठी मिळतंय? जय भाऊ, आमचं पाणी सोडल्यापासून तिथून आमचा फायदा एवढा झालाय. पहिला आम्हाला मकाही बाहेरून आणायला लागायचं, गोंदवले बिंदवले. आता आमच्या शेतीत आहे ना, तेवढी मका आम्हाला भेटते. या 1.5-2 लाखाचे रुपये आपले या पाण्यामुळे फायदा आमचा झालाय. आणि माझा वाटा नाही, कमी कमी मला 1 लाख रुपयाचा फायदा झाला ह्या सीझनला जया भाऊमुळे. बरं, आता पाणी मागं वाहताना बघतोय तर एकंदरीत धबधबा असल्यासारखं वातावरण तुमच्या वडगाव भागात आता आपण पाहायला मिळतंय. काय सांगा? एक नंबर आहे इथं, पाणी सगळीकडे झाले पाणी, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता एकंदरीत तुम्ही म्हणला की आम्ही मका गोंदवले भागातून, म्हणजे तुम्ही जवळजवळ 10-15 किलोमीटर मका आणत होता. हो, तर आता किती वार्षिक किती तुमचा फायदा झालाय किंवा किती रुपये तुम्हाला फायदा होतो? आता आम्हाला कमी कमी ती वार्षिक 2-3 लाखाचा फायदा होतो. काय सांगाल आता हे श्रेय सगळ्यात जास्त कुणाचं आहे, काय म्हणतो? श्रेय सगळ्यात जास्त जया भाऊच म्हणायला लागेल. पूर्वी आपण पाहत होतो की पाणी नव्हतं, आपले लोक दुष्काळ पडला की बाहेर जायचे राहायला. हो. आता काय परत? आता काय नाही, माणसं इथे समजी शेतीतच आहे ती.
कोण मका करतंय, कोण बाकीचं बाजरी करतंय, काय मूग करतंय. सगळ्याच म्हणजे बागतंय शेतकऱ्याचं. बाहेर जायची काही गरज लागत नाही आता बाहेर इथं गावाला. इथं पाण्यामुळे गावात शेतकऱ्याचं मूग होतोय, आपण वाटाणा होतोय. आता तुम्ही मान तालुक्यात आहे. मान तालुक्यात जसा कासपाट्राव धबधबा असतो किंवा बामणोलीला धबधबा असतो, तसा धबधबा आता माग वाहतोय, तसा पाहायला मिळतोय आपल्याला. काय सांगाल आता, पाणी पूर्वीचा मान तालुका तुम्ही बघितलाय, आता नवीन मान तालुका बघताय, काय परिस्थिती आहे? चांगला फरक पडला आहे पाणी आल्यामुळं. बर, समाधान आहे. काय सांगाल पूर्वीचा आता काय फायदा होईल पाणी आल्यामुळे? पाठीमाग सुरुवातीला आणि नंतर पाणी कमी येत होतं की फरक पडणार चांगलं. बर, शेवटची त्यालाचे पाणी एकदम कमी येत होतं बऱ्यापैकी फरक पडणार. आता इकडे या भागात शेती वगैरे आहे, त्याला काय फायदा होईल? 100% फायदा होणार. आता काय आता शेतात काय? आता बाजरी, बर, मका. पाणी आल्यावर तुम्ही काय शेती करणार? आम्ही आता इथं बघितलं की तुमच्या ह्या उत्तर मान मध्ये किंवा एकंदरीत वडगाव भागातली पहिली डाळिंबाची बाग आता तोडणी झाली त्याची, ती लोकांनी पण समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं पाणी आल्यामुळे आम्ही हे करू शकलो. तर तुम्ही काय करणार? कांदा पीक येणार, ऊस लावतो, बर, बागा करू शकतो, डाळी, सफरच्या, पेरू. तरी काय सांगाल पाणी कुणामुळे येते? चालू काय त्यांना काय आभार व्यक्त कराल, काय सांगाल? चांगला आहे. भागात पाणी नव्हतं, चांगल्या पद्धतीने पाणी त्यांनी सोय केली. बर, काय सांगाल कुणामुळे पाणी आले? नाव सांगा तरी. लोकप्रतिनिधीचं नाव सांगा. चालू त्यांनी समाधान व्यक्त केले आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधींमुळे पाणी आल्याचंही त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. काय तुम्ही काय सांगाल? पाणी आज आले आणि प्रत्यक्षात बांधापर्यंत पाणी जात आहे. आता याच्या अगोदरचा काळ बघितला तुम्ही आणि पाणी आल्यानंतर काय परिस्थिती? पाणी आल्यानंतर नंतर झाले. पहिला दुष्काळ टँकर लागत होता, आता टँकरची गरज नाही भासणार. आणि पाणी आपल्या जयाभावामुळेच आता पहिल्यांदा मायभूमीत पाणी आले. वडगाव गाव 70-80%, 10% राहिला की बाग आता पाण्यातल्या. बरं, आता काय फायदा होईल? त्याच्यामुळे पाणी बरोबर तिथं ज्वारी, मका गेलेली पिकं आली ती आता. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.